विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आपण इयत्ता 9वी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ आणि कवितेवर आधारित स्वाध्यायातील प्रश्न उत्तरे, त्याचबरोबर प्रत्येक पाठ आणि कवितेवर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही व्हिडिओची मालिका आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण 9वी जी कविता आहे, उजाड उघडे माळरा नाही, या कवितेवर आधारित पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न, त्याचबरोबर पाठावर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाठ्यपुस्तकामधील पहिला असणारा प्रश्न आहे, कारणे लिहा, आणि त्याच्यामधला जो आहे तो म्हणजे कवयित्रीच्या मते 10 दिशांना रंग उधळलेत. तर याचं कारण आपल्याला लिहायचंय. तर हे काय कारण आहे? तर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. बघा, उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्व फुले मनात झुरू लागली. बघा, कशामुळं? कारण पळस फुले मातीच्या अंकावर फुलून आली, त्यामुळे ही जगातील सर्व फुले मनामध्ये झुरू लागली. आता पुढचा प्रश्न आहे, आकृतीबंध पूर्ण करा, की वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर झाले असलेले घटक. आतुर म्हणजेच उत्सुक झालेले. कशासाठी? वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी. तर ते घटक कोणते आहेत? पहिला आहे बघा, सृष्टी, लिंबोनी, नागफणी, आंबा, वड, घाणेरी, पिंपळ, सांबर, पळस फुले आणि माळरान. तर हे घटक वसंत ऋतूच्या स्वागतासाठी उत्सुक म्हणजेच आतुर झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी बेरड आणि कोरड सृष्टी आहे, आणि आगमनानंतर हीच बेरड कोरड असणारी सृष्टी वसंत ऋतूचं गाणं गाऊ लागलेली आहे. आता पुढे बघा, की वसंत ऋतूच्या आगमनाने म्हणजे खालील जे घटक आहेत ते कसे सजले आहेत. तर पहिला घटक आहे लिंबोनी. तर लिंबोनी हा घटक कसा सजलेला आहे बघा, गर्द पोपटी लेवून वसने मुरडत आली लिंबोनी. म्हणजे लिंबोनीनं काय केलंय, गर्द म्हणजेच डार्क है ना, पोपटी रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहेत. पुढचं आहे नागफणी. नागफणी बघा, जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजलेली आहे. म्हणजेच जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. बघा, पुढचा घटक आहे घाणेरी. घाणेरी काय केलेलं आहे, दुरंगी चुनरीत सजलेली आहे. बरं, दुरंगी, दुरंगी म्हणजे दोन रंगांची, आणि चुनरी म्हणजे हे एक ज्याला ओढणी म्हणलं जातं, एक मुलींचं किंवा महिलांचं एक परिधान करण्याचं एक वस्त्र आहे, ओढणी. पुढचा घटक आहे पळस फुले. तर पळस फुले मातीच्या अंकावर बहरून आली. बघा, पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती. पुढचा प्रश्न आहे, या कवितेत आलेले समानार्थाचे शब्द. भेटवस्तू, त्याला नजराना म्हटलंय. सजली म्हणजेच नटली किंवा नटुनी. बघा, अरुंद रस्ता म्हणजे त्याला पानंद म्हटलंय. पानंद म्हणजे दोन्ही बाजूला शेत, आणि त्या दोन्ही शेताच्या मधून जाणारा एक जो अरुंद रस्ता आहे त्याला म्हटलेले पानंद. अंक, अंक म्हणजे चिन्ह. पुढचा प्रश्न आहे भावार्थधारित. प्रश्न काय म्हणतोय बघा, की सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी, अशा ओळींचा अर्थ स्पष्ट करा. तर वरील काव्यपंक्ती उजाड उघडे माळराणी या कवितेतले आहेत, आणि या कवितेत कवयित्री ललिता गादगे आहेत. तर यांनी या ठिकाणी वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्ग सौंदर्यातील बदलांचं मनमोहक वर्णन केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही हे जे उत्तर पाहताय, तर हे उत्तर या प्रस्तुत कवितेवर आधारित जो काही 3 मार्कासाठी मोठा प्रश्न विचारला जातो, थोडक्यात उत्तरे द्या किंवा संदर्भ स्पष्ट करा, आशय सौंदर्य स्पष्ट करा. तर या ओळींसाठी तुम्ही हे वाक्य प्रत्येक ओळींच्या सुरुवातीला म्हणजे प्रस्तावना करण्यासाठी हे वाक्य वापरायचं आहे. त्यासाठी हे वाक्य महत्त्वपूर्ण आहे. पुढचं बघा,
पुढचा प्रश्न आहे की उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. तर या ओळीतील तुम्हाला कळालेलं आशय सौंदर्य स्पष्ट करा. तर ही मी आता जी वरती ओळ सांगितली ह्या ओळीनं तुम्ही त्या प्रश्नाची उत्तराची प्रस्तावना करायची आहे आणि मग त्या ओळींचं आशय सौंदर्य अशा प्रकारे लिहायचं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे. वसंत ऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही रंगीबिरंगी फुलांनी पानांनी भरून आलेले आहेत आणि जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंत ऋतूचं गाणं गात आहे किंवा गीत गात आहे. अभिव्यक्तीवरील आधारित असणारा प्रश्न, याची उत्तरं, दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण वरती दिलेली आहेत. तर मित्रांनो, आता हे झाले स्वाध्यायातील म्हणजे पाठ्यपुस्तकातील प्रश्न. आता या प्रस्तुत कवितेवरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन. हे सुरू करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि याच प्रस्तुत कवितेवर आधारित कवितेचं एक्सप्लेनेशन करणारा म्हणजेच वर्णन स्पष्टीकरण करणारा शब्दशः हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही निश्चित पाहू शकता. बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी अतिरिक्त महत्त्वाच्या प्रश्नांमधला. आकृतिबंध पूर्ण करा. काव्य पंक्तीमधील आलेले रंग कोणते? बघा, पोपटी आणि तांबडा. वसंत ऋतूच्या सृष्टीचं स्वरूप कसं आहे? वसंत ऋतूचं आगमन होण्याच्या अगोदर तर ती बेरड आणि कोरड आहे. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी बहरलेली झाडे ती म्हणजे बघा लिंबोनी आणि नागफणी. नागफणी ज्याला की निवडुंग म्हटलं जातं. पानंदीवर लाल कळ्यांनी लखडलेला वृक्ष कोणता? तर आहे सांबर. आणि काव्यपंक्तीमधील वृक्ष किंवा झुडूप म्हणजे बघा एक छोटं झाड. वड आहे, पिंपळ आहे, सांबर आहे आणि घाणेरी आहे. पुढचा आहे जोड्या लावा. पुढचा आपण याच प्रश्नाचा समावेश खाली आपण एका वाक्यामध्ये केलेला आहे. बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे दिशांना रंग का उधळले आहेत? तर दिशांना रंग का उधळलेत? तर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. पुढचा प्रश्न आहे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी कोण नजराणा घेऊन आले? नजराणा म्हणजे बघा, नजराणा म्हणजे भेटवस्तू. कोण घेऊन आले? तर बेरड कोरड सृष्टी ही नजराणा म्हणजे भेटवस्तू घेऊन आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे वसंत ऋतूच्या स्वागतासाठी लिंबोनी कशी आली आहे? बघा, तर गर्द पोपटी रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोनी ही मुरडत आलेली आहे. मुरडत म्हणजे लाजत. आता वसंत ऋतूच्या स्वागतासाठी नागफणी कशी सजली आहे? तर बघा, वसंत ऋतूच्या स्वागतासाठी जर्द तांबडी कर्णफुले घालून, है ना. कवितेत या अर्थाच्या ओळी काय आहेत की जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. पुढचा प्रश्न आहे लुसलुस पाने अंगावरती घेऊन कोण झुलत आहे? तर याचं उत्तर आहे वड, है ना. पुढचा प्रश्न आहे दुरंगी चुनरीत कोण नटून थटून आली? दुरंगी चुनरीत घाणेरी. घाणेरी ही एक मित्रांनो फुलझाड आहे. पुढे बघा, पिंपळाची पाने कशी आहे? बघा, पिंपळाची पाने मऊ मुलायम मोर पिसासारखी म्हणजे मोराच्या पंखासारखी ती मऊ मुलायम आहेत. पुढचा प्रश्न एका वाक्यात पानंदीवर कोण उभा आहे? तर पानंदीवरती सांबर नावाचा जो वृक्ष आहे तो पानंदीवरती उभा आहे. पुढचा आहे लाल कळ्यांनी लखडून कोण आहे? म्हणजे लाल कळ्यांनी कोण लखडलंय? तर सांबर वृक्ष हा लाल कळ्यांनी लखडलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक या ठिकाणी घटकाचा विचार करून असे एका वाक्यातले प्रश्न आपण या ठिकाणी सादर करतोय. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जर तुम्ही केले तर कवितावरती अतिरिक्त असा काय अभ्यास करण्याची मला तर वाटतं आवश्यकता लागणार नाही. पुढचा प्रश्न आहे मातीच्या अंकावरती कोण भरून आले? तर पळस फुले ही भरून आली या मातीच्या अंकावरती. उत्तर आहे पळस फुले. पळस फुलांना पाहून कोण झुरत आहे? झुरणे म्हणजे काय? बघा, झुरणे म्हणजे त्या मनातल्या मनात त्याच्याबद्दल विचार करणे. तर ही जगातील सारी फुलं
कुसुमे, कुसुमे म्हणजेच फुलं, ही पळस फुलांना वाहून झुलत आहेत. आंब्याच्या मोहरातून काय आली आहे? तर आंब्याच्या मोहरातून कोकिळेची सुरेल तान. आणि पुढचा प्रश्न आहे बघा, शेवटचा एका वाक्यातला. उजाड उघडे माळरान काय करत आहे? तर उजाड उघडे माळरान हे वसंत गान गाऊ लागले आहे, म्हणजेच वसंताचं गीत गाऊ लागलेले आहे. पुढचा बघा, एका वाक्यातले प्रश्न संपल्यानंतर आता आहे रिकाम्या जागा भरा. बेरड कोरड इथली डॅश डॅश घेऊन आली ती नजराना. पर्याय इथं चार पर्यायांपैकी योग्य पर्याय काय उत्तर? बेरड कोरड इथली सृष्टी. पुढचा प्रश्न बघा, गर्द डॅश डॅश लेवून वसने मुरडत आली लिंबोनी. बघा, गर्द तांबडी, उत्तर आहे तांबडी. पुढे आहे जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. स्वागत करण्या डॅश डॅश ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. वसंत. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश पाने अंगोपांगी झुडे वडहा दंग होऊनी. बघा, लुसलुस पाने अंगोपांगी. पुढचा आहे, दुरंगी डॅश डॅश उभी ही घाणेरी नटुनी थटुनी. तर दुरंगी चुनरीत, उत्तर आहे चुनरीत. सळसळ जळजळ डॅश डॅश पाने मऊ मुलायम मोर पिसाळी. पिंपळ, उत्तर आहे पिंपळ. पुढे आहे, सांबर डॅश डॅश कळ्यांनी लकडून उभे स्वागता पानंद तिरी. उत्तर आहे लाल. आंब्याच्या मोहरातून आली डॅश डॅश सुरेल तान. बघा, कोकिळेची. पुढचा प्रश्न शेवटचा याच्यामधला, डॅश डॅश सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. बघा, उत्तर आहे कुसुमे. कुसुमे म्हणजेच फुले, पण या ठिकाणी तुम्ही फुले न लिहिता जो काव्यपंक्तीमध्ये शब्द वापरण्यात आलेला आहे तेच उत्तर ग्राह्य धरलं जातं. पुढे बघा, कवितेतल्या अर्थाच्या समान ओळी. वसंतात रंगांची उधळण झालेली असते. हे या ठिकाणी प्रश्न आहेत, आपण त्यांची उत्तर तुम्हाला खाली सांगतोय. बघा, वसंतात रंगांची उधळण म्हणजेच स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता ही प्रस्तुत ही जी PDF फाईल आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता. विधाने पूर्ण करा. सळसळ झळझळ पिंपळ पाने डॅश डॅश. बघा, मऊ मुलायम मोर पिसारी. उत्तर आहे. पुढचा आहे, सांबर लाल कळ्यांनी लखडून. उत्तर आहे उभे स्वागता पानंदीवरी. बघा, काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावायचा आहे की या काव्यपंक्तीत कवितेतील त्याच्या क्रम लावायचा आहे. कवितेतील घडलेल्या म्हणजे कुठल्या ओळी अगोदर आहेत आणि कुठल्या नंतर आहेत. उत्तरासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. पुढचा तसाच प्रकारचा प्रश्न आहे, त्याचंही उत्तर इथं खाली आहे. बघा, अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे डायरेक्ट जाऊया. कोणते लिहा. पोपटी वस्त्रे परिधान कोणी केली आहेत. म्हणजे आज प्रश्न आपण एका वाक्यातल्यासाठी सुद्धा येऊ शकतो, महत्वाचा आहे. तर पोपटी वस्त्रे परिधान केलेली आहेत लिंबोनीने. तांबडी कर्णफुले घालून कोण सजलं आहे. नागफणी. दुरंगी चुनरीत घाणेरी. मऊ मुलायम मोर पिसारी पिंपळ पाने आहेत. दंग होऊन झुलणारा कोण आहे. तर वड आहे. आणि मातीच्या अंकावरती बहरून आलेली आहेत पळस फुले. आंब्याच्या मोहरातून येणारी काय आहे. तर कोकिळेची सुरेल तान. आणि वसंत गान गाणारे कोण आहे. उजाड उघडे माळरान. आता काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा. तर त्यासाठी उत्तर येथे आहे खाली. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. चूक की बरोबर प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जात नाही, परंतु तरी सुद्धा आपण एका वाक्यातल्या उत्तरासाठी किंवा रिकाम्या जागेसाठी या प्रश्नांची पुनरावृत्ती होते, म्हणून हा प्रश्न या ठिकाणी पाहूया. जर्द तांबडी कर्णफुले घालून लिंबोनी सजली आहे. तर हे उत्तर चूक आहे. बघा, गर्द पोपटी लेवून वसने सृष्टी सजलेली आहे. तर हे पी उत्तर चूक आहे,
कारण गर्द पोपटी लेवून वसने घालून सजली नागफणी. नागफणी बेरड कोरड झाली आहे. तर हे बी बघा, हे उत्तर चूक आहे. लुसलुस पाने अंगोपांगी घेऊन ओढा दंग झाला आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. आणि शेवटी आहे बघा, सांबर दुरंगी चुनरीत पानंदीवरी उभे आहे. हे उत्तर बी चूक आहे. कारण दुरंगी चुनरीत कोण नटलेलं आहे? तर कोण आहे? बघा, सांबर काय आहे? लाल कळ्यांनी नटलेलं आहे आणि घाणेरी दुरंगी चुनरीत नटलेली आहे. काव्य सौंदर्य स्पष्ट करा. ओळी आहेत. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मी तुम्हाला वरती एक प्रस्तावनासाठी ओळी दिलेल्या होत्या. त्या ओळींचा इथं वापर करायचा आणि मग उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहायचं. बघा की स्पष्टीकरणामध्ये हे लिहायचंय. वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचं वर्णन करताना कवयित्री सांगतात की वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगांनी पाने, फुले, निसर्ग, सारी सृष्टी सजलेली आहे. विविध रंगांच्या फुलांनी निसर्ग बहरलेला आहे. यामुळे आजूबाजूचे पशुपक्षी सुद्धा आनंदित झाले आहेत आणि जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे आणि सर्व दिशा वेगवेगळ्या रंगांनी उजळून निघाल्या आहेत. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी उत्तराचा शेवट करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करायचंय की अशा प्रकारे वसंत ऋतूच्या आगमनाचं वर्णन हे कवयित्री ललिता गादगे यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचं शेवट करायचा आहे. पुढच्या ओळी आहेत. गर्द पोपटी लेवून वसने मुरडत आली लिंबोनी. तर याही प्रश्नामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रस्तावना करायची आणि मग अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. तुम्ही तुमच्या शब्दरचनेत, वाक्यरचनेत बदल करून लिहू शकता. फक्त संदर्भासाठी आपण उत्तर या ठिकाणी सांगतोय. उत्तर बघा, वसंत ऋतूत सर्व परिसर नटलेला सजलेला आहे. नानाविध रंगांची निसर्गाचे रूप मनमोहक झालेले आहे. वसंत ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे. त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की गर्द पोपटी म्हणजेच हिरव्या रंगांची वस्त्रे परिधान करून लिंबोनी ही लचकत मुरडत आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. बघा, याही ठिकाणी मगाशी आपण ओळी घेतलेल्या होत्या आशय सौंदर्यामध्ये. तर हे अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी उत्तर लिहू शकताय. असेच प्रश्न खाली आहेत. जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. प्रश्न जर 3 मार्काला विचारला तर तुम्ही याच्यामध्ये आपण इथं उत्तर थोडक्यात दिलेलं आहे. फक्त तुम्हाला संदर्भ म्हणजे लक्षात यावा की उत्तर कशा प्रकारे द्यायचंय. कवितेचं स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटेल. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रत्येक शब्दशः प्रत्येक ओळीचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा इथं आता की वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीत होणारे बदल हे तुमच्या निरीक्षणाने लिहा. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न स्वमतावरती आधारित. तर याचं उत्तर बघा, हे महत्वाचं आहे जरासा भाग, म्हणून मी या ठिकाणी सांगतो. वसंत ऋतू हा भारतातील सर्व ऋतूंचा राजा मानला जातो. म्हणूनच त्याला ऋतुराज देखील म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत बदल होतात. ती निसर्ग सौंदर्याने न्हाऊन निघते. जणू वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी ती बहरते. झाडांना नवी पालवी येते. पाने, फुले बहरतात. लिंबोनी, अबोली, जाई, जुई, केवडा, रातराणी, चंपा, चमेली अशी विविध फुले फुलतात. त्यांचा सुगंध बघा या ठिकाणी, त्यांचा सुगंध जणू वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. आणि वसंत ऋतूचं आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात. अशा प्रकारे परत पॅरेग्राफ करायचा आहे. वसंत ऋतूचं स्वागत पक्षीही करतात. त्यांचं कलरव कानी पडतात, म्हणजे त्यांचे आवाज पक्ष्यांचे. कोकिळा कुहू कुहू करून आपले गाणे सुरू करते. ती जणू ती वसंत ऋतू आल्याची ग्वाही देते. वसंत ऋतूत संपूर्ण सजीव सृष्टीत एक नवीन उत्साह व आनंद आपल्याला पाहायला मिळतो. तरी मित्रांनो, अशा प्रकारे स्वमतावरती आधारित प्रश्न असेल तर अशा प्रकारे
ची वाक्यरचना तुम्ही करायची आणि उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे बघा, स्वमतावरती आधारितच प्रश्न आहेत हे. मानवी जीवनात वसंत ऋतूला एक आगळं वेगळं स्थान दिलं आहे, या विधानावर चर्चा करा. म्हणजे तुमचं मत स्पष्ट करा. तर बघा प्रश्न उत्तर, वसंत ऋतूच्या बहराचा ऋतू आहे. वसंत ऋतू हा सृष्टीच्या बहराचा ऋतू आहे आणि या ऋतूत सृष्टी नटते म्हणजे सजते, म्हणून मानव प्राणी वसंत पंचमी साजरी करतात. आणि योगायोग बघा की आज वसंत पंचमीच आहे. या ऋतूच्या निमित्तानं नृत्य व संगीताचा कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या विविध राज्यात हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. राजस्थानी लोक या उत्सवाच्या निमित्ताने सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढतात आणि भारताच्या काही राज्यात लोक रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून रंग गुलाल उडवून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तर हे अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे मानवी जीवनामध्ये वसंत ऋतूला एक आगळं वेगळं स्थान कशा प्रकारे दिलेलं आहे हे तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, सृष्टीचं सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा. बघा, तर अशा प्रकारच्या स्वमतावरील आधारित प्रश्नांमध्ये आपण या ठिकाणी बघा सुरुवात की सृष्टीचं सौंदर्य कायम राहण्यासाठी मी माझ्या परीनं म्हणजे पद्धतीनं सर्व प्रयत्न करेन. झाडे लावून त्यांचं संवर्धन करेल. संवर्धन म्हणजेच त्यांचा सांभाळ करेल. इतरांना देखील झाडे लावण्यास प्रेरित करेन. पशुपक्षी, पशुपाखरे, नदी, तलाव हे देखील सृष्टीचेच अंश आहेत आणि या सर्वांचं रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन. वन संवर्धनासाठी समाजात जागरूकता निर्माण करेन. सृष्टी ईश्वराचं दुसरं रूप आहे ही भावना मनी बाळगून तिचं पूजन करेन आणि प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. झाडे लावा, झाडे जगवा या मंत्राचं सर्वांना पालन करण्यास सांगेन. जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करेन आणि सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करेन. तर हे अशा प्रकारचे स्वमतावरती आधारित प्रश्न आपल्याला निश्चित परीक्षेमध्ये येतात. तर त्यांची उत्तरं तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. तर बघा, आता कवितेसंबंधी काही अजून थोड्याशा महत्त्वाच्या बाबतीत गोष्टी आहेत. या कवितेच्या कवयित्री आहेत ललिता गादगे. संदर्भ काय आहे, तर उजाड उघडे माळ रानही ही कविता ललिता गादगे यांनी लिहिलेली आहे. प्रस्तावना, ही प्रस्तावना तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 3 मार्काच्या उपयोगी येते. उजाड उघडे माळ रानही ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलाचं मनमोहक वर्णन केलेलं आहे. 3 मार्कांसाठीच्या प्रश्नामध्ये तुम्ही अशा प्रकारची प्रस्तावना करायची म्हणजे आपलं उत्तर हे आकर्षक होतं. वाङ्मय प्रकार आहे ते म्हणजे ही निसर्ग कविता आहे. कवितेचा विषय आहे बघा की निसर्गातील बदलांचं मनमोहक वर्णन करणारी ही एक निसर्ग कविता आहे. पुढचा प्रश्न बघा, कवितेतील आवडलेली ओळ, पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती. तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचा जर प्रश्न आला एका वाक्यातल्या उत्तरासाठी, तर तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जी ओळ त्या ठिकाणी आठवते ती ओळ तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ही झाली कवितेची. आता बघा, मध्यवर्ती कल्पना. उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. पुढचं आहे, या कवितेतून आम्हाला काय संदेश भेटला, तर बघा, हिरवीगार झाडे, जुळजुळ वाहणारे झळे, खळखळणाऱ्या सरिता, सरिता म्हणजे नदी, सरिता नद्या है ना, उंचच उंच पर्वत या साऱ्यांनी तयार झालेली सृष्टी खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देत असते. माणूस मात्र स्वार्थासाठी या सुंदर सृष्टीचा नाश करतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या सुंदर व मनमोहक निसर्गाचं संगोपन करून निसर्गाचा समतोल साधला पाहिजे
आणि निसर्गातील बदलांचं जाणीवपूर्वक स्वागत करा असा संदेश उजाड उघडे माळरानही या कवितेतून आपणाला मिळतो. बघा पुढचा प्रश्न आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. तर आपण या ठिकाणी फक्त आवडली असं लिहायचं असतं की बघा कशामुळे आवडली कविता. बघा मला खूप आवडली, आणि कारण उजाड झालेलं मोकळं असलेलं माळरान वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर चैतन्याने भरून येतं आणि झाडांना नवीन पालवी फुटते. सारा निसर्ग हिरव्या रंगात न्हाऊन जातो. रानफुले लेवून हिरव्या वाटा सजून जातात. कोकिळेच्या सुमधुर आवाजानं सारं वातावरण बेधुंद करणारं असतं. आणि या साऱ्या सौंदर्याचं सुरेख वर्णन आपल्याला या कवितेत वाचायला मिळतं. म्हणून ही कविता मला अगदी मनापासून आवडली. पुढचा प्रश्न आहे, काव्य सौंदर्य काव्यपंक्तींचं रस ग्रहण करा. तर अशा प्रकारे बघा प्रस्तावनेसहित आपण इथं थोडक्यात उत्तर दिलेलं आहे. प्रश्न काय म्हणताय, स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना. तर याचं उत्तर उजाड उघडे माळरान ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिलेली आहे. आणि या कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्ग सौंदर्यातील मनमोहक बदलांचं वर्णन केलेलं आहे. ही झाली प्रस्तावना. आता बघा त्याचं उत्तर स्पष्टीकरण की वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचं वर्णन करताना कवयित्री सांगतात की वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगांची पाने फुले फुलतात. सारा निसर्ग सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली असते. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगांनी उजळून निघालेल्या असतात. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी वृक्ष झालेली असते. अशी ही कोरडी वृक्ष झालेली सृष्टी अशा वेगवेगळ्या रंगांचा नजराना वसंत ऋतूसाठी घेऊन आलेली असते. शिशिर ऋतू म्हणजे एकूण जे 6 ऋतू आहेत है ना, तर त्या 6 ऋतूंमध्ये असणारा हा वसंत आणि त्याच्या अगोदर येणारा शिशिर. आणि बघा शेवट कसा केलाय, या काव्यपंक्तीमध्ये ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा देखील वापर केलेला शोभून दिसतो. पुढचा प्रश्न, गर्द पोपटी लेवून वसने मुरडत आली लिंबोनी, जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. तर इथं तुम्ही अशा प्रकारे ही प्रस्तावना करायची आणि मग कवितेच्या या ओळींचं स्पष्टीकरण अशा प्रकारे करायचं आहे. बघा उत्तर थोडक्यात लिहिलेलं आहे, तरी सुद्धा 2-3 पॅरेग्राफमध्ये हे उत्तर लिहायचंय, प्रस्तावना करायची, स्पष्टीकरण करायचंय आणि शेवटी मग त्या प्रश्नाचा शेवट करायचा आहे. आता बघा पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आपण बघा इथं प्रस्तावना केलेली आहे आणि मग या ओळींचं रसग्रहण कशा प्रकारे केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा इथं हे झालं रसग्रहण आणि यामध्ये त्या ठिकाणी याच ओळी पुन्हा पुन्हा वापरलेल्या आहेत. या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे लिहायचंय. शेवटचा प्रश्न मित्रांनो, सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसारी, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी. प्रस्तावना केली आहे बघा इथं आणि मग या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर पाहायचंय. त्याच ओळीत परत शेवट केलेला आहे. शेवटचा प्रश्न आता आणखीन एक प्रश्न आहे खाली. हो, तर बघा शेवटचा प्रश्न हा घेऊया. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंत गान. तर बघा अशा प्रकारे आपण कवितेतल्या ज्या सगळ्या ओळी आहेत या सगळ्या ओळींचं स्पष्टीकरण
अशा प्रकारे करायचं. म्हणजे कवितेवर आधारित कुठल्या जरी ओळीचं रसग्रहण करा, आशय सौंदर्य स्पष्ट करा, संदर्भाचे स्पष्टीकरण करा. असे कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही त्याची उत्तरं हे अशा प्रकारे लिहायची असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.